नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा फॉर्म्युला सांगणार आहे। मुंडा फॉर्म्युला म्हणजे काय, इथून इथपर्यंत जी मुंड्याची उंची आहे ती किती आणि कशी घ्यायची याचा फॉर्म्युला असतो, तो फॉर्म्युला मी सांगणार आहे। तर इथे पहा, या पद्धतीने जेव्हा आपण ही मुंड्याची उंची घेतो तर ती किती घ्यायची हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगेन। आता इथे हा ब्लाऊज आहे, या ब्लाऊजवरून मी दाखवलं, परंतु मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंगमध्ये सुद्धा दाखवते। आपला कोणताही ब्लाऊज असो, इथे आपण या पद्धतीने ड्रॉ करतो, ठीक आहे। पाठीमागचा भाग हा आपला असणार आहे, इथे हा मुंढा आणि इथे फिटिंग। तर इथून इथपर्यंत जी उंची आहे ती किती घ्यायची प्रत्येक साईजमध्ये प्रश्न पडतो। पहा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, 32 साईजमध्ये मुंडा किती घेऊ, 36 साईजमध्ये मुंडा किती घेऊ, अशा कमेंटसुद्धा येतात। पहा, तर इथे मी फॉर्म्युला सांगते, त्या फॉर्म्युलानुसार तुम्ही ही जी मुंड्याची उंची आहे ती घ्यायची। जरी मी इथं हा फॉर्म्युला सांगितला असला, मुंड्याची उंची जरी मी इथं तुम्हाला दिली, तरीसुद्धा तुम्ही हा मुंडा घेर पाहून, हा जो घेर आहे हा पाहून तुम्ही मुंड्याची उंची कमी जास्त करायची। तर ही मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ते समजावून सांगितलेलं आहे, कसे कमी जास्त करायचे असतात मुंडे। तर तो व्हिडिओ तुम्ही पहा, तिथे तुम्हाला समजेल आणि मग त्यावरून तुम्ही इथं मुंड्याची उंची कमी जास्त ठरवायची। तर हा घेर जर समजा इथे 36 साईज आहे आणि हा घेर 8 इंच मला हवा आहे, इथून इथपर्यंत 8 इंच हवा आहे आणि हा भरला 7.5 इंच। तर ही मुंड्याची उंची बरोबर ठरेल का? नाही, अजून परत तुम्हाला ही मुंड्याची उंची वाढवावी लागेल आणि हा घेर परत असा खालून इथं घ्यावा लागेल आणि मग ही मुंड्याची उंची तुमची फिक्स ठरणार आहे। तर असा बदल तुम्ही करायचा। किंवा जर आता इथे हा 7.5 इंच भरला आणि तुम्हाला जर 7 इंच हवा असेल, तर इथून तुम्ही ही मुंड्याची उंची कमी करून फिक्स 7 इंच घेर ठेवून तुम्ही मुंडा उंची कमी जास्त करायची। आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही पहा, एकदा चेक करा। मुंडा मी सांगितलंय, किंवा मोठ्या मापामध्ये मुंडा कसा घ्यायचा यामध्ये सुद्धा मी मुंडा उंची कमी जास्त कशी करायची हे सांगितलेलं आहे। बरेच व्हिडिओ आहेत की त्यामध्ये मी सांगितलेलं आहे। आता हा मुंडा फॉर्म्युला पाहायचा आहे। मुंडा फॉर्म्युला कसा आहे, पहिला फॉर्म्युला पाहून घेऊया। तर इथे मी चार्ट देते 28 ते 46 मुंडा फॉर्म्युला। तर फॉर्म्युला काय आहे, छातीचा 8वा भाग, यामध्ये 1 इंच प्लस करायचं, जे काही येईल ते आपली मुंडा उंची असणार आहे। काय असणार आहे? मुंड्याची उंची। इथून इथपर्यंत जी असते ती मुंडा उंची म्हणतात, इथून ही मुंडा खोली असते। तर सर्व साईजसाठी पाहूया। तर मी इथं जो हा चार्ट देणार आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एका नोटबुकमध्ये लिहून घ्या, तुम्हाला 100% हा उपयोगी पडणार आहे। इथे पहा 28 साईज। आता इथे मी छातीचं मेजरमेंट देणार आहे। 28 साईजसाठी 28चा 8वा भाग हा फॉर्म्युला किती आहे? 28चा 8वा भाग 3.5 इंच प्लस इथे जसं सांगितलंय तसं 1, किती झाले? 4.5 इंच। ही काय झाली? आपली मुंडा उंची झाली। 28 साईजची मुंडा उंची किती आली फॉर्म्युल्यानुसार? 4.5 इंच। तर इथून इथपर्यंत तुम्ही 28 साईजसाठी 4.5 इंच घ्यायचं आहे आणि हा मुंडा घेर मोजायचा आहे। तुम्हाला किती हवा आहे, ब्लाऊजवरती मोजा, अंगावरती मोजा आणि मग तुम्ही कमी जास्त करा। इथे घेणार आहे मी 30 साईज। 30चा 8वा भाग किती येतोय हे पाहूया। 4.5 इंच, त्यामध्ये मी परत 1 इंच प्लस केलं, 5.5 इंच। 4.7 4.8 याला काय म्हणायचं आहे? 5.5 इंच। तर इथे मी लिहून देते 5.5 इंच आपला हा मुंडा 30 साईजमध्ये घ्यायचा आहे। 32 साईजसाठी पहा, मी इथं 32चा 8वा भाग करणारे 4
त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5 इंच. मग 32 साईडमध्ये तुम्ही मुंड्याची उंची किती घ्यायची आहे? 5 इंच. 36चा 8वा भाग, 4.25 इंच. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं. मुंड्याची उंची आली 34 साईडमध्ये, 34 मध्ये 5.25 इंच मुंड्याची उंची येणार आहे. नंतर 36 साईज, 36चा 8वा भाग, 4.5. हे आहे 5.25 इंच. 4.5 प्लस 1, 5.5. अडतीस साईज घेऊया. 38चा 8वा भाग, 5.5 प्लस 1, 5.6. 40 साईज, 40चा 8वा भाग येणार आहे 5. त्यामध्ये 1 इंच मी प्लस केलं, 6. 40ला मुंड्याची उंची किती आली? 6. मुंडा घेर कधी कधी 40 मध्ये जास्त असतो, कधी कधी कमी असतो. त्यावेळेस तो घेर कमी जास्त करून तुम्ही मुंड्याची उंची ठरवायची. 42चा 8वा भाग, 5.25 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, 6.25 इंच मुंड्याची उंची घ्यायची. आणि इथे आहे 44 साईज. 44चा 8वा भाग, 5.5 प्लस 1, 6.5. इथं आलेलं आहे 6.5 इंच. आणि लास्ट मी 46 साईज सांगते. 46चा 8वा भाग करायचा, 5.6, 1 इंच प्लस करायचं, 5.7 इंच होते. तर हे जे आहे ते आपली मुंड्याची उंची आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक साईजमध्ये किती उंची घ्यायची हे समजतं. तर हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही जे स्लीवलेस ब्लाऊज कटिंग करताना त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. बोटनेकमध्ये नाही वापरू शकत. बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर आहे तेवढाच मुंडा घ्यावा लागतो, हे लक्षात घ्या. तर हे डीप नेकसाठी आहे. हे मी अजून एकदा सांगते, हे डीप नेकसाठी आहे. तर इथे मी मुंड्याच्या उंचीचा फॉर्म्युला एकदम परफेक्ट असा समजावून सांगितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.